विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. विद्यार्थी मित्रांनो, अनेक जिल्ह्यांनी मैदानी चाचणीच्या तारखा प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर खूप विद्यार्थी वारंवार कमेंट करतात की या जिल्ह्याची ग्राउंडची तारीख प्रसिद्ध झाली आहे. आमच्या जिल्ह्याची वेगवेगळ्या जिल्ह्यांची नाव घेतात. या जिल्ह्याचं कधी सुरू होईल, त्या जिल्ह्याचं कधी सुरू होईल असे विचारतात. तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 2 मिनिटांमध्ये मी देणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट आणि माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. त्याच्या अगोदर इथे छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगून घेतो, त्याच्यानंतर डिटेल्समध्ये माहिती तुमच्यासमोर मांडणार आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी आणि सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका संच कव्हर करण्यात आलेले आहेत आणि या 272 पुस्तकामध्ये 14,600 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर केले आहेत आणि या 411 प्रश्नपत्रिका संचामध्ये 16,900 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत. महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला माहित असेल, कोणत्याही पोलीस भरतीमध्ये इथून मागे झालेले 50% ते 60% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असतात. त्याच्यामुळे या पुस्तकांचा नक्की फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकतात. आता महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला इथे सांगून घेतो. आता जर बघितलं तर कोणकोणत्या जिल्ह्यांनी मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. त्यांनी तारीख जाहीर केलेली आहे 20 जानेवारी ला सुरू होईल. कोणकोणते तर छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण, त्याच्यानंतर परभणी, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर आहे पुणे लोहमार्ग, मुंबई लोहमार्ग आणि ठाणे ग्रामीण अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांनी मैदानी चाचणीचे 20 जानेवारीला सुरू होईल असं या ठिकाणी आवाहन केलं आहे आणि परिपत्रक देखील प्रसिद्ध केलेले आहेत. आता बाकीचे वेगवेगळे जिल्हे आहेत ते कधी सुरू होणार आहेत हे देखील मी डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता किती तारखेला, तर इथे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता 22 तारखेला पोलीस प्रशासनाने एक परिपत्रक प्रसिद्ध केलेले होते आणि 22 तारखेला त्यांनी सांगितलं होतं की 23 तारखेला सर्व या ठिकाणी एक मीटिंग आहे, एक बैठक आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. त्याच्यामध्ये काय आदेश देण्यात आलेले आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि याच्यामध्ये सर्वच या ठिकाणी घटक असणार आहेत. सर्व घटक, हे सर्व घटक तुम्ही इथे बघू शकता, सर्व घटकांचा याच्यामध्ये समावेश होता. त्याच्यामध्ये या ठिकाणी अ, काय आदेश देण्यात आलेले होते मी तुम्हाला मुद्दा सांगतो. त्यांना सांगितलं होतं की 20 जानेवारीपासून तुमची मैदानी चाचणी तुम्ही सुरू करू शकता, घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. हे मी खोटं सांगत नाही. तर काल एक परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे अलिबाग आणि यांनी काय सांगितलेले होते तर बघू शकता. काय म्हटलेलं आहे त्यांनी, मुंबई कार्यालयाकडून 20/12/2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली आहे. सदर बैठकीमध्ये 20/1/2026 पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, म्हणजेच आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे विविध वेगवेगळ्या जिल्ह्यांची मैदानी चाचणीसाठी वेगवेगळे परिपत्रक येत आहे. तुम्हाला सांगण्याचा एकच मुद्दा आहे, एवढे पण या ठिकाणी मी वरती सांगत आहे. पालघर, रायगड, ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जेवढे पण इथे घटक दिसत आहे, सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड या ठिकाणी 20 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यानच सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही तयारीत राहायचं आहे. आता महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला येथे सांगून घेतो. फक्त मुंबई शहर पोलीस, त्याच्यानंतर नवी मुंबई शहर आणि मुंबई शहर पोलीस, त्याच्यानंतर पुणे शहर पोलीस या 3 घटकांची परीक्षा उशिरा, जे मैदानी चाचणी आहे ती थोडी उशिरा होऊ शकते. बाकी सर्व जिल्ह्यांची मैदानी चाचणी ही 20 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान सुरू झालेली बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.